सुधा, एक मिनिट. अरे तू पण ये ना. नाही नको ते अल्बम मी. अरे थोड्या वेळ ये रे, ओळख करून देते मग जा वाटल्यास. बरं. चल. ये ना. संतोष, हे सचिन गावकर. नमस्कार. नमस्कार. मी ते आतले अल्बम काढून ठेवतो. नवीन माणसांबरोबर कम्फर्टेबल व्हायला त्याला लगेच नाही जमत. हां, इट्स ओके. बाय द वे, चहा खूप छान झालाय. संतोषी खासियत आहे ती, त्याला हल्ली हे आवडतं. हां, सुधाताई, आपल्याला संतोषजींचे काही शॉर्ट्स हवे होते, ते घेता येतील ना? हो हो, मी बोलले त्याच्याशी, पण अडचण एवढीच आहे की संतोषी ना दिनचर्या ठरलेली असते. आमच्या घरी काही नातेवाईक मंडळी पाहुणे आले ना तरी तो जरा अस्वस्थच होतो. तुम्हाला ना त्याच्या वेळापत्रक सांभाळून त्याला डिस्टर्ब न होता कसं शूट करता येईल ते बघावं लागेल. हो हो, आपण त्यांच्या सोयीनुसारच करूया सगळं. बरं, तुम्ही रेडी आहात? हो हो, मी रेडी. चालेल, मग करूया सुरू. हो चालेल. या, तुम्हाला इथे बसायचं आहे. मला आहे ना असं कॅमेरासमोर बोलायला नाही जमत हो. सुधाताई, टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्ही मला फोनवर किती छान माहिती सांगितली. अगदी आपल्याला तशाच इन्फॉर्मल गप्पा मारायच्यात. बर. ॲक्शन. तर सुधाताई, आधी थोडं तुमच्याबद्दल सांगा. नमस्कार, मी सुधा. लहानशा खेड्यामध्ये माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं. लग्न 2000 साली झालं आणि मग मी मुंबईत आले. एक मिनिट, कट. सॉरी सुधाताई, तुम्हाला माझ्याकडे बघून छान गप्पा मारायच्यात, फक्त कॅमेराकडे बघूच नका. आपण असं करूया का, तुम्ही मला प्रश्न विचारता, म्हणजे मला ते जास्ती सोपं जाईल. हो, नक्कीच. सुधाताई, संतोषजींना असा काही आजार आहे, हे तुम्हाला कधी आणि कसं कळलं? लग्नानंतर ना 2-3 दिवसामध्ये मला त्याचं वागणं जरा विचित्र वाटलं. सुरुवातीला मला वाटलं की सगळ्यांसमोर त्याला माझ्याकडे बघायला किंवा माझ्याशी बोलायला थोडं लाजत असेल. पण नंतर कळलं की माझ्याकडे बघायलाही तो घाबरतो. मग मात्र मी घाबरले. लग्नाआधी तुम्हाला या आजाराविषयी माहीत होतं? लग्नाआधी आम्ही एकदाच भेटलो. तेव्हा त्याने मला त्याच्या भीतीबद्दल, त्याच्या औषधांबद्दल कल्पना दिली होती. पण तेव्हा मला ना त्याचा आजार कळला ना त्याचं सिरियसनेस. आणि तुम्हाला सांगू का, मुंबईच्या मुलाशी माझं लग्न ठरले ह्याच आनंदात होते मी. पण मग हे काहीतरी गंभीर आहे, हे तुम्हाला कधी आणि कसं कळलं? सुरुवातीला मला वाटलं की तो लाजत असल्या कारणाने अबोल किंवा शांत असावा. हनीमूनला गेल्यावर बोलेल, सॉरी, हे सगळं बोललेलं चालेल ना? हो हो, अहो, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते एकदम मोकळेपणाने बोला. नंतर तुम्हाला वाटलंच की हा मुद्दा नको आहे तर तो आपण एडिट करू शकतो, म्हणजे कट करू शकतो. हां, बोल. हनीमूनला गेलो तर तिथेही तो पूर्ण ट्रिप असाच घाबरलेला. माझ्याशी फार काही बोलला नाही तो आणि माझ्या जवळ यायचाही त्याने कधी प्रयत्न केला नाही. उलट मीच साधा त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तर तो घाबरून मागे व्हायचा. आम्ही हनीमूनवरून तसेच परत आलो आणि आल्या आल्या तो लगेच कामावर पण रुजू झाला. पण मी मात्र पूर्णपणे घाबरलेली. मग पुढे काय झालं? पुढे सासूबाई हे सगळं बघत होत्या. त्यांनी ना संतोषच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. तिथे त्या मलाही घेऊन गेल्या, कारण 3-4 महिने झाले होते आणि आमच्यात असं नातं असं काही तयारच झालं नव्हतं.
म्हणजे मग डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला त्यांच्या आजाराविषयी कळलं? हो. सुधाताई, संतोषजींना नेमका काय आजार आहे आणि त्याचं स्वरूप काय होतं? त्याला स्किझोफ्रेनिया आहे. साधारण 20-1 वर्ष जास्तीच. त्याचं ग्रॅज्युएशन झालं ना, त्यानंतर या आजाराची लक्षणे दिसायला लागली. सुधाताई, ह्या लक्षणांबद्दल थोडं सविस्तर सांगाल? त्याला ना बाहेर जायची भीती वाटायची. 1992 साली ज्या जातीय दंगली झाल्या त्यावेळेला त्याला या आजाराचा पहिला अटॅक आला. लोक त्याला ठार मारून टाकतील की काय अशी भीती त्याला पहिल्यांदा वाटली. तो तेव्हा बँकेत भेंडी बाजार शाखेमध्ये कामाला होता. त्याने ही सगळी दंगल बघितलेली. एक रात्र तो आणि त्याचे सहकारी बँकेतच अडकलेले. दुसऱ्या दिवशी कसा बसा तो घरी आला, खूप घाबरलेला. बँकेतल्या लोकांनी त्याची खूप काळजी घेतली हो. पण त्या दिवशी तो कोणाशीच मनमोकळेपणाने बोलूही शकला नाही. भीतीमुळे? भीती नाही, संतोष मुळातच असा एकलकोंडा आहे. त्यामुळे बँकेत इतके दिवस काम करून सुद्धा त्याचे असे काही मित्र खूप असे झाले नाहीत. मग पुढे काय झालं? दंगलीनंतर तो खूप घाबरलेला. लोक हर हर महादेव, अल्लाहू अकबर असं ओरडताना त्याला दिसायची. घरात तो एका कोपऱ्यात बसून राहायचा, घरच्यांशीही बोलायचा नाही. 3-4 दिवस तर तो झोपला देखील नव्हता. मग फॅमिली डॉक्टर आणि सायकॅट्रिस्टच्या मदतीने त्याला इंजेक्शन द्यावी लागली आणि मग औषधं सुरू केली. सुधाताई, ह्या सगळ्यासाठी औषधांची कशी मदत होते? औषध घेतल्यामुळे त्याला लोकांचे आवाज, ओरडणं ऐकू येणं बंद झालं होतं. त्यामुळे तो औषध घ्यायला तयार झाला होता. हळूहळू त्याचा आत्मविश्वासही वाढला आणि तो कामावर पण जायला लागला. कारण ना, त्या घटनेनंतर तो जवळजवळ महिनाभर कामावर गेला नव्हता. अच्छा, म्हणजे औषधांमुळे त्यांचा त्रास बंद झाला? नाही, पूर्णपणे बंद नाही झाला. 1993 साली जे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते ना, तेव्हा तो परत घाबरला. त्याचा संशय वाढला. पण औषधं घेतल्यामुळे त्याचा हा त्रास वेळेत आटोक्यात आला. आणि महत्त्वाचं म्हणजे तो डॉक्टरांकडे नियमितपणे फॉलोअपला जायचा. त्याच्यातले होणारे बदल तो व्यवस्थित सांगायचा. 1 मिनिट. संतोष, तुला बर्ड फीडरमध्ये धान्य घालायचं असेल ना? हो. संतोष, त्यांना ना तुझी थोडी शूटिंग करायची होती. आत्ता केली तर चालेल? हो. सुरू करूया? सॉरी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब झालं. हो, नाही, अजिबात नाही. बरं सुधाताई, तुम्ही त्यांच्या डॉक्टरांकडे जायला लागल्यापासून डॉक्टरांनी तुम्हाला काय आणि कसं समजवलं? डॉक्टरांनी मला सांगितलं की संतोष मुळातच ना खूप एकलकोंडा आणि अंतर्मुख आहे. त्यामुळे माझ्याशी जवळचं नातं बनवायला त्याला थोडा वेळ लागेल. मग तुम्ही काय प्रयत्न केले आणि हा सगळा प्रवास कसा होता तुमच्यासाठी? सुरुवातीला तर माझ्यासाठी हे फार कठीण होतं. कारण लग्नाआधी मला या आजाराविषयी काहीच कल्पना नव्हती. मी औषधं द्यायचे, पण त्याचा परिणाम काय होणार समजेच ना. मग मी हळूहळू ना या विषयावर वाचन करायला सुरुवात केली. संतोषमुळे मला वाचनाची आवड लागली. माझं असं लक्षात आलं की मला ना त्याची मैत्रीण व्हायला हवं. डॉक्टरांनी मला सांगितलेलं, त्याला बोलायला लावू नकोस, ऐकायला शिकव. मग मीही शांतपणे त्याच्याशी बोलू लागले, डोळ्यात डोळे मिसळून.
तोही ऐकायला लागला, रेस्पॉन्स द्यायला लागला. ऑफिसातून आला ना की मग तो मला बाहेर फिरायला घेऊन जायचा. मग मीही त्याच्या आवडीनिवडी विचारायला लागले. माझा दिवस कसा गेला हे मी त्याला सांगायचे. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण आता दोघेच असतो आम्ही तेव्हाही खूप छान गप्पा मारतो. वा सुधाताई, किती छान बोललात तुम्ही आता. पण फसवलं गेल्याचं फिलिंग नाही आलं का कधी? यायचं ना, खूपदा यायचं. संतोषच्या भावना ना मला कधी कळल्याच नाही. त्याला कधी त्या एक्सप्रेसच करता नाही आल्या. एकदा काय झालं, तो असाच ऑफिसातून खूप उशिरा घरी आला. विचारलं तर कारणही सांगेना. मग कळलं मला सोनचाफा आवडतो म्हटले होते. ते आणण्यासाठी गावभर हिंडत होती स्वारी. तो त्याच्या गतीने त्याच्या पद्धतीने एक्सप्रेस करणार. हे कळल्यावर मात्र ती फिलिंग हळूहळू कमी झाली. वा. आता एक शेवटचा प्रश्न. आता तुमचा नवरा बायकोचं नातं कसं आहे? आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड आहोत. संतोष नेहमी म्हणतो मी त्याची अगदी विश्वासू मैत्रीण आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच सुधाताई. झाला इंटरव्ह्यू? मी नीट बोलले ना? हो. तुम्हाला अजून काही बोलावं किंवा सांगावं असं वाटतंय का? नाही, पण काय असेल तर आपण भेटतोच आहे उद्या धवल सरांकडे. हो नक्की. थँक्यू. हां या. संतोष, त्यांना हवे ते फोटो काढून देशील का? तोपर्यंत मी सगळ्यांना खायला करते. तन्वी पण येईल इतक्यात. अरे आली वाटतं. हाय बेटा. अगं तन्वी. अरे बाळा. तन्वी, तन्वी बेटा. इज देअर एनिथिंग सिरियस? माहिती नाही हो. मी आवरतो. फोटोजचं आपण उद्या बघूया. आपण उद्या भेटतोय ना नक्की? हो, उद्या सकाळी एकदा फोन कराल प्लीज. हो चालेल. तनू, तन्वी बेटा. नाईस. छान. आणि बाकी ओव्हरऑल इंटरव्ह्यू कसा झाला? खूपच छान. खूप मस्त बोलल्या सुधाताई. माणसाचं आयुष्य किती गुंतागुंतीचं असतं ना. त्यातून ही माणसं किती पॉझिटिव्हली निभावून नेतात ही आव्हानं. खरं आहे तुझं. सोपं नाही आहे हे असं आजाराशी डील करणं. हो, आणि म्हणूनच या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आहे. आणि त्याकरता असे अनेक सुधा आणि संतोष समोर आले पाहिजेत. तेव्हाच कुठे या आजारावरचा कलंक दूर व्हायला मदत होईल आपल्याला. अरे यू या. मी ये संतोष, बस. सचिनजी सॉरी हां, सकाळी तुम्हाला रिप्लाय द्यायचंच राहून गेलं. हो नाही, इट्स ओके. सॉरी काय त्यात. इट्स ओके सुधाताई, बसा तुम्ही. बाकी कसे आहात तुम्ही दोघे? सर एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं सुधाताई? आम्हाला ना आज तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं होतं, पण ते सगळं कॅमेरासमोर बोलता येईल की नाही माहिती नाही. अहो त्यात काय एवढं नाही. तुम्हा दोघांना जर नको असेल ना तर आपण हे कॅमेरावरचं शूटिंग थांबवू शकतो. कसं आहे, या शूटिंगची परवानगी देताना आपण जो कन्सेंट फॉर्म भरतो ना त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुमच्या परवानगीशिवाय आणि हे तुम्हाला दाखवल्याशिवाय ते कोणत्याही फिल्ममध्ये किंवा कुठेही वापरता येणार नाही आहे. मग आता काय करायचं? तुम्हा दोघांना काय वाटतं? मला काय वाटतं की शूट करून द्यावं आणि मग नको असलेलं आपण कट करू शकू. तुला काय वाटतं संतोष? हां हो चालेल. उत्तम. सचिन, तुझा आजच्या शूटचा फोकस काय, म्हणजे काय नेमकं शूट करायचं आहे तुला? काउन्सिलिंगची थोडी प्रोसेस आणि मग त्यातून ह्यांना काय फायदा झाला किंवा होतो. म्हणजे सगळं शूट करायची गरज नाही आहे, राईट? नॉट ॲट ऑल. तुम्ही म्हणाल तेव्हा कॅमेरा बंद आणि मी बाहेर थांबणार. उत्तम. संतोष, कसे आहात तुम्ही? हां मी व्यवस्थित आहे, पण मला आज ना तन्वीबद्दल बोलायचं आहे. बोला ना. कशी आहे ती? काय चाललंय तिचं? ती ना शांत आणि अबोल होत चालली आहे. तिच्या बाबतीतली चिंता तुम्हाला सतावते तर? हो,
म्हणजे ती ना चुलबुली आहे, हसतमुख आहे ती, पण हल्ली मैत्रिणींमध्ये मिसळत नाही ती. लग्न समारंभात नातेवाईकांमध्ये जायला तयार नाही होत ती हल्ली. आणि मला ना भीती वाटायला लागली आहे. नाही, तुम्हाला भीती वाटणं साहजिक आहे, पण नेमकं काय होईल असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे ती माझ्यासारखी तर नाही ना होणार. शांत व्हा तुम्ही संतोष. हा आजार अनुवंशिक आहे का? म्हणजे तन्वीला पण हा त्रास होईल? बर, तर हा विचार तुम्हाला त्रास देतोय. मुद्दा असा आहे की संशोधनामध्ये दिसून आलंय, आई वडिलांपैकी कुणा एकाला जर मानसिक आजार असेल तर तो मुलांना होण्याची शक्यता 8 ते 12% एवढीच असते. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की अनुवंशिकतेतून आपण फक्त आजाराची शक्यता घेऊन जन्माला नाही येत. म्हणजे नाही कळलं. म्हणजे असं बघा, संतोषच्या घरी कुणालाही कसलाही आजार नाहीये, कसलाही त्रास नाहीये, बरोबर? पण तो मात्र आधीपासूनच एकलकोंडा आणि अंतर्मुख होता. मग पुढे जाऊन त्याच्यात स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसायला लागली. असं का झालं असेल? खरं तर या प्रश्नाचं उत्तर जगभरातले शास्त्रज्ञ शोधतात. कसं असतं ना, प्रत्येक व्यक्ती आपल्या वाट्याला येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता स्वतःच विकसित करत असते. कधी कधी परिस्थिती एकदम बिकट होऊन जाते आणि मग अशा वेळी आपल्या गुणदोषांमध्ये एक असमतोल निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीच्या घरी कुणालाही कुठलाही मानसिक आजार नसेल आणि त्या व्यक्तीमध्ये जर हा असमतोल निर्माण झाला तर त्याला मानसिक आजार होऊ शकतो. आमच्या भाषेत आम्ही याला न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स असं म्हणतो. अशा वेळी स्वतःवर किंवा नशिबावर ठपका न ठेवता आलेल्या अडचणींना तोंड देण्याची सर्वांचीच ताकद आपल्याला कशी वाढवता येईल ना, यावर भर द्यायला हवा. लक्षात येते? हो. बरं, आता मला सांगा, तन्वीबद्दल नक्की काय भीती वाटते तुम्हाला? गेले 2-3 आठवडे बघतोय मी, ती ना बोलत नाही, माणसात मिसळत नाही. आणि ना माझ्याशी तिचं बोलणं खूप कमी झालं आहे. तुम्ही तुमची ही ऑब्झर्वेशन्स तिला सांगितलीत? हो, म्हणजे मी बोलायचा प्रयत्न केला तिच्याशी, पण ती म्हणाली मला आता मैत्रिणींबरोबर जायला नाही आवडत. बरं, मग तुम्ही तिला विचारलत का की का नाही आवडत? ते तिने नीट सांगितलं नाही, पण फक्त म्हटली की त्या ना आता वेगळ्या विषयावर बोलतात. वेगळ्या म्हणजे? त्यांच्या क्रशबद्दल बोलतात, नेटवर प्रेमाचे फिल्म बघतात. ते तिला खूप बोर होतं, म्हणून ती आता तिकडे नाही जात. तन्वीचं वय किती आहे आता? 13. आणि तिला पिरियड्स यायला सुरुवात झाली आहे का? हो, नुकतेच, पण अजून रेग्युलर नाही आहेत. तिचं कोशात जाण्याचं हेही एक कारण असू शकेल. कसं आहे, वाढत्या वयात होणारे बदल आणि आजाराची लक्षणं यात गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. आपण आपली संवादाची दारं खुली ठेवायची. हो, पण दुधाने एकदा तोंड भाजलं की माणूस. संतोष, मला कळते तुमची भीती, पण कसं आहे, शक्यता आणि खात्री यात काही फरक असणार की नाही? बरं, समजा आजार होण्याची शक्यता आली असेल तिच्यामध्ये, ओके, पण त्या अडचणींवर मात करण्याची चिकाटी आणि समजूत ती देखील आलीच असेल की तिच्या तुम्हा दोघांकडून. आपण एक काम करूया, तुम्ही पुढच्या वेळेला येताना तिला सोबत घेऊन या, म्हणजे जस्ट तुमच्या बरोबर. हो, नक्की. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. अहो सुधाताई, इनफॅक्ट मला तुम्हा दोघांचे आभार मानायचे आहेत मनापासून. थँक्यू सो मच. ते का? कारण आपल्या आजारांच्या अनुभवांविषयी तुम्ही कॅमेऱ्यावर सांगायला तयार झालात ना, म्हणून. हा, हो, आभार काय मानायचे त्यात. उलट संतोष आणि मी काल रात्री ह्या विषयावर बोलत होतो. माझ्या नशिबाने मला खूप चांगलं सासर मिळालं, ज्यांना या मानसिक आजाराविषयी माहिती आणि मदत वेळेत मिळाली. पण असे कितीतरी परिवार असतील, कितीतरी संतोष आणि सुधा असतील, ज्यांना ही माहिती, ही मदत वेळेत मिळत नाही. त्यांचं काय होत असेल? या फिल्म मार्फत त्यांना जर ही माहिती मिळाली तर किती मोठी मदत ठरू शकेल. वेल सेड सुधाताई. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बोथ. सॉरी हा सचिनजी, मी तुम्हाला कॅमेरा कुठे बंद करायचा हे सांगायचं राहूनच गेलं.
तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही ठेवा आणि झालं की आम्हाला एकदा दाखवा हां. संतोषला बघायचंय मी कॅमेरासमोर कशी बोलले ते. हो का? हो अहो काल रात्री खूप थट्टा करत होता माझी. बर. हो हो नक्कीच. हां आणि फोटोजचं मी उद्या येऊन घेऊ शकतो का? हो चालेल. आणि येताना ना कॅमेरा पण घेऊन या. आपण संतोषचा पण इंटरव्ह्यू घेऊन टाकू. हां चालेल. थँक्यू. युअर वेलकम. क्या बात आहे संतोष. वा वा व्हेरी नाईस. पुढच्या वेळेची अपॉइंटमेंट घ्या आणि तन्वीला नक्की घेऊन या. चल.